नवी मुंबईमध्ये 14 गावांचा समावेश करण्यासंदर्भातलं प्रकरण आहे। 14 गावं सर्वपक्षीय विकास समिती आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार आहे। 14 गावांमधील ग्रामस्थ वनमंत्री गणेश नाईकांना साकडं घालणार आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी 14 गावांच्या नवी मुंबई महानगरपालिकेतल्या समावेशाला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आता ही समिती त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना साकडं घालणार आहे। गणेश नाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत 14 गावांना विरोध केला होता। गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालीच आतापर्यंत आम्ही काम केलं असून गणेश नाईक आमचे नेते आहेत, त्यांनी राजकीय आकसासाठी असा निर्णय घेऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। या गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। पाहूयात। 14 गावं नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट कराव्यात यासाठी मागील वर्षी 2024 मार्चला अधिसूचना निघाली होती आणि आता पुन्हा त्या विषयावरून वादंग उठलेला आहे। इकडचे जे वनमंत्री आहेत, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक जे आहेत, त्यांनी ही गावं नवी मुंबईत महापालिकेत नको, त्याचा बोजा महापालिकेवर नको असं पुन्हा विधान केलेलं आहे। तसं पत्रही देखील दिलेलं आहे। आपल्या सोबत आहेत 14 गाव विकास संघर्ष समिती सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर। 14 गावं ही एकदम मागे पडली आहेत आणि त्याच्यामुळे प्राथमिक सुविधा त्याला मिळाव्या याकरता आम्ही धडपड करत आहोत। ती व्हायला पाहिजे। ह्या युतीच्या सरकारमध्ये नाईक साहेब वन मंत्री आहेत। आता त्याने उलट मागणी केली पाहिजे की साहेब आम्हाला ही गावं इथे घेतल्यात तर आम्हाला निधी द्यावी। ही नाईक साहेब राज्याचे मुख्य वन मंत्री आहेत ना, ते फक्त महापालिकेचे नवी मुंबई महापालिकेपुरते नाहीयेत। नाईक साहेबांना विनंती करतो तर राजकीय राग न धरता एक आपले समाजाची लोक जे राहतात या दृष्टीने त्यांनी माणुसकी दृष्टीने हा विषय ते हाताळावा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय आमदार राजेश मोरे साहेब आहेत, खासदार श्रीकांत शिंदे या भागाचे खासदार नरेश मस्के साहेब आहेत, तुम्ही सर्व मिळून एक निर्णय घ्या। रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चांगले लोक आहेत इथे, तुम्ही निर्णय घ्या। आकसा पोटी उगाच 14 गावांना वाकडे नजरेने बघू नये एवढी विनंती आहे।